द होली बायबल या भागामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज द होली बायबल या भागामध्ये आपण जे वचन ऐकणार आहोत ते वचन तिमोथेला लिहिलेले पहिले पत्र 2 अध्याय आणि 5 ते 6 वचन त्या ठिकाणी आपण असं वाचतो, कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा एकच मध्यस्थ आहे। त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले याची साक्ष यथाकाळी द्यायची आहे। या शास्त्र भागाच्या आधारे आपल्याला समजतं की प्रभू येशू ख्रिस्त हा एकच देव आहे। प्रभू येशू ख्रिस्त हा एकच मार्ग आहे। प्रभू येशू ख्रिस्त हा एकच असा परमेश्वर आहे की त्याने मनुष्याच्या तारणासाठी, मनुष्याच्या उद्धारासाठी आपलं पवित्र शुद्ध रक्त सांडलं, त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला। हालेलुया। त्याने, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्यासाठी आपल्या स्वतःला अर्पण केलं, याकरता की आज्ञा पालनामुळे मनुष्य नरकाच्या वाटेवर होता आणि त्या मनुष्याला पुन्हा एकदा स्वर्गाच्या वाटेवर येता यावं, याकरता त्या प्रभू येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी संपूर्ण जगातील लोकांसाठी आपला प्राण दिला, आपल्या स्वतःचं पवित्र शुद्ध रक्त सांडलं। आमेन। आता कुठल्याही प्रकारचं रक्त सांडण्याची गरज नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र आणि शुद्ध रक्त मनुष्याच्या पापांकरता सांडलेलं आहे, ते अर्पण केलेलं आहे। हालेलुया। प्रभू येशू ख्रिस्त हा एकच देव, प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गात जाण्याचा एकमेव मार्ग आणि प्रभू येशू ख्रिस्त हाच केवळ एक मध्यस्थ आहे की मनुष्याला या जगामध्ये आणि या जगानंतरच्या आयुष्यामध्ये स्वर्गीय राज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्या व्यक्तीला जाता यावं। आमेन। प्रभू येशू ख्रिस्त मेला, संपूर्ण जगाच्या पापासाठी तो मेला आणि तो प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा जिवंत झाला। हालेलुया। 3ऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा जिवंत झाला आणि मरणातून जिवंत झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस त्या ठिकाणी असणाऱ्या सर्वांना दर्शन देऊन खात्री करून दिली की पहा, मी जगाच्या पापासाठी बलिदानाचा कोकरा म्हणून अर्पण झालो, माझं पवित्र शुद्ध रक्त त्याने सांगितलं की मी सांडलेलं आहे, तुम्ही पाहिलं, आणि मी पुन्हा मरणातून जिवंत झालो आहे याची खात्री 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्ताने मरणातून जिवंत झाल्यावर 40 दिवस दर्शन देऊन खात्री करून दिली की मी मृत्युंजयी ख्रिस्त आहे। हालेलुया। येशू ख्रिस्त हा एकमेव जिवंत देव, एकमेव स्वर्गात जाण्याचा मार्ग आणि एकमेव मध्यस्थ आहे। का? कारण केवळ त्याने चिन्ह चमत्कार केले असं नव्हे, केवळ त्याने आंधळ्याला डोळे, लंगड्यांना पाय दिले असं नव्हे, केवळ त्याने दुःखी, अडचणी, समस्या, त्रासामध्ये असलेल्या व्यक्तींसाठी अद्भुत कार्य केलं असं नव्हे,
तर त्या प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगाच्या पापासाठी आपलं पवित्र शुद्ध मौल्यवान असं रक्त सांडलेलं आहे. हालेलुया. आणि तो त्या मरणावर पुन्हा जिवंत झालेला आहे. मृत्युंजयी ख्रिस्त. हालेलुया. आणि जो कोणी त्या मृत्युंजयी ख्रिस्तावर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार आहे, त्याच्या पवित्र वचनाप्रमाणे चालणार आहे, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये शांती, समाधान, आनंद, आरोग्य आणि कल्याणमय गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः दुःख सहन केलं. का? तर आमचं दुःख आनंदामध्ये बदलावं. आमेन. हालेलुया. आज तुम्ही जे प्रत्येक जण हे पवित्र वचन ऐकत आहात, जोडले गेलेले आहात, मला तुम्हाला आज गुड न्यूज देऊ द्या की प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत परमेश्वर आहे, मृत्युंजयी ख्रिस्त आहे आणि तो आम्हाला शांती, समाधान, आनंद, आरोग्य, आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. हालेलुया. आज याच वेळेस जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला, प्रभू येशू माझं दुःख आनंदात बदल, प्रभू येशू ख्रिस्त मला आरोग्य दे, प्रभू येशू ख्रिस्ता मला आशीर्वादित कर, माझ्या परिवाराला आशीर्वादित कर, ही गोष्ट अशक्य आहे प्रभू, माझं तू सहाय्य कर, असं म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज यावेळेस तुम्ही प्रार्थना करण्यासाठी तयार आहात, तर मला तुम्हाला सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्त तो मृत्युंजयी देव याच वेळेस तुम्हाला मदत करण्यासाठी, स्वर्गीय शांती, समाधान, आनंद देण्यासाठी आणि तुमच्या सर्व समस्या अडचणींमधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी तयार आहे. हालेलुया. हालेलुया. ही प्रार्थना साधी प्रार्थना आहे. येशू मला तू सहाय्य कर, येशू तू माझी मदत कर, असं विश्वासाने येशूच्या नावाने आत्ता तुम्ही म्हणत आहात, तर मला तुम्हाला सांगू द्या, आत्ता याच वेळेस, हालेलुया, आत्ता याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्त तुमचं दुःख आनंदामध्ये बदलण्यासाठी तयार आहे. आमेन. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. आमेन.